मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात दोन नेत्यांचा वैयक्तिक आणि राजकीय संघर्ष जेव्हा दशकभर टिकून राहतो, तेव्हा त्याला केवळ वाद न म्हणता तो संपूर्ण राजकीय प्रवास ठरतो। गेल्या काही दिवसांपासून गोपीचंद पडळकर हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत। गोपीचंद पडळकर यांची जीभ छाटेल त्या व्यक्तीला मोठा इनाम देण्यात येईल अशी वक्तव्य काँग्रेसकडून केली जात आहेत। आणि ही टीका काय होती, कुठल्या शब्दात होती, हे इतकं व्हायरल का झालंय की आपल्या सगळ्यांना ते ठाऊक आहे। आणि ही टीका काय होती, कुठल्या शब्दात होती, हे इतकं व्हायरल झालंय की आपल्या सगळ्यांना ते ठाऊक आहे। पण कुठलीही टीका ही सहज येत नाही, त्याला इतिहासात काहीतरी खूण असते। म्हणजे जर टीकांची पुनरावृत्ती होत असेल तर नक्कीच कुठेतरी खोड असतेच। म्हणूनच आज आपल्याला ज्याबद्दल बोलायचंय तो संघर्ष आहे, अर्थात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचा। कारण सध्या चर्चेत असणारा हा संघर्ष फक्त मंगळसूत्र चोरीच्या खटल्याने सुरू झाला नाही, तर यातून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीबद्दल, समाज राजकारणाबद्दल आणि नेत्यांच्या प्रतिमेबद्दल मोठे प्रश्न उभे राहिलेत। 15 वर्षांचा हा वाद आज पुन्हा पेटलाय, पण यावेळी त्याचं स्वरूप खूपच खालच्या पातळीवर गेलंय। नेमकं यामागचं राजकारण काय आहे, कोणाला यातून फायदा होतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संघर्षाचा शेवट कुठं होणार, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र। मंडळी, मी सुरुवातीलाच म्हटलं की प्रत्येक वादाला पार्श्वभूमी असते। गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील वादाची सुरुवात होते साधारण 2009 मध्ये। एका साध्या लग्न समारंभात झालेल्या धक्काबुक्कीनं हा वाद उफाळला। यातूनच पडळकरांवर मंगळसूत्र चोरी आणि मारामारीचा गुन्हा दाखल झाला। वृद्ध महिलेची तक्रार, पोलिसात केस, अटक आणि नंतर निर्दोष सुटका। पण त्यावेळी पडळकरांचा दावा होता की हे सगळं जयंत पाटील यांनी घडवून आणलं आणि त्या दिवसापासून पाटील त्यांच्या डोक्यात गेलेच गेले। यानंतर टेंभू योजनेचं पाणी, जत भागातील लोकांची मागणी आणि पडळकरांची थेट तोडफोडीची कारवाई, त्यातही त्यांनी बोट थेट जयंत पाटील यांच्या दिशेने दाखवलं। पाटलांनी पाणी वळवलं असं म्हणत त्यांच्यावर हल्ला चढवला। इथून पुढे वादाची ठिणगी कायमची पेटती राहिली। या सगळ्यात एकीकडे जयंत पाटील हे आपल्या कुटुंबाच्या राजकीय वारशामुळे इस्लामपुरात मजबूत उभे होते। त्यांच्याकडे संस्थांची ताकद, कार्यकर्त्यांचं जाळं आणि दशकांचा अनुभव होता। तर दुसरीकडे पडळकर हे एका छोट्याशा गावातून आलेले, शून्यातून राजकारण उभं करणारे, त्यामुळे त्यांच्यासाठी आक्रमकता हीच ओळख बनली। मग काय, वाद न घातल्यास नाव नाही, हीच त्यांची पॉलिटिकल स्ट्रॅटेजी ठरली। शेतकऱ्यांचा आवाज, सामान्य जनतेचा आवाज म्हणून गोपीचंद पडळकर समोर आले। हा संघर्ष मात्र केवळ वैयक्तिक पातळीवर मर्यादित नव्हता, यातून समाज राजकारणाची छटा स्पष्ट दिसते। जयंत पाटील यांचा आधार शेतकरी कामगार वर्गावर असलेला दशकांपासून टिकवलेला गट, तर पडळकर धनगर समाजाचं नेतृत्व पुढे आणण्याच्या भूमिकेत। त्यामुळे त्यांच्यासाठी प्रस्थापित नेत्यांवर थेट हल्ला करणं ही गरजच होती। त्यातूनच समाजात स्वतःची प्रतिमा लढवय्या म्हणून उभी राहिली आणि हेच भाजपाला हवं होतं। कारण शरद पवार, अजित पवार यांच्यावर थेट आणि धारदार टीका करण्याचं काम फार थोडे करत होते। ते काम पडळकरांनी हाती घेतलं। अलीकडचा प्रसंग तर आणखीनच धोकादायक ठरला। जत पंचायत समितीतील एका अभियंत्यानं जीवनयात्रा संपवली आणि त्याच्या कुटुंबियांनी थेट गोपीचंद पडळकरांवर आरोप केले। एक आमदार आणि त्यांच्या पियेनं दबाव आणला, छळ केला अशी गंभीर तक्रार नोंदली गेली। पण पडळकरांनी हा आरोप मान्य करण्याऐवजी उलट संपूर्ण प्रकरणालाच राजकीय रंग दिला। त्यांनी म्हटलं की जयंत पाटील यांनीच कुटुंबियांना माझ्या विरोधात उभं केलंय। याच घटनेवरून पडळकरांनी आंदोलन केलं आणि त्यात त्यांनी पाटलांविषयी घातलेली खालच्या पातळीवरील वक्तव्य आज त्यांच्या डोक्यावर वादाचं वादळ आणून बसलीयत। एवढं जहरी बोलल्यामुळं आता संपूर्ण सांगलीच्या राजकारणावर आणि राजकीय संस्कृतीवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। पडळकरांचा राजकीय प्रवास हा संघर्षातून तयार झालेल्या प्रतिमेवर आधारलेला आहे। त्यांना नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणारा अनकंट्रोल्ड राजकारणी म्हणून ओळखलं जातं, पण हाच त्यांचा ब्रँड बनला। बडबड पण धडाडीची हे टॅग त्यांच्या नावाला चिकटलं आणि त्यामुळे ते चर्चेत राहतात। भाजपालाही हे गरजेचं होतं, कारण त्यांना असे चेहरे हवे होते जे पवारांसारख्या प्रस्थापितांवर थेट वार करतील।
त्यामुळे ठाकरेंविरोधात राणे आणि पवारांविरोधात पडळकर हा भाजपाचा पॅटर्नच ठरला. समाज राजकारणाच्या दृष्टीनेही पाहिलं तर धनगर समाजाला स्वतःचं नेतृत्व हवंय आणि पडळकर या समाजातून पुढे आलेला मोठा चेहरा बनलेत. त्यांच्या आक्रमकतेमुळे त्यांच्या समाजात एक प्रकारचं समाधान आहे आणि त्यांची राजकीय ओळख मजबूत होतीये. पण या आक्रमकतेमुळे पडळकरांना प्रगल्भ राजकारणी म्हणून कधीच मान्यता मिळणार नाही एवढं मात्र खरंय. याचबरोबर पब्लिसिटीचं राजकारणही लक्षात घ्यायला हवं. बॅड पब्लिसिटी इज स्टील पब्लिसिटी हा फॉर्म्युला पडळकर नेहमी वापरतात. टीका झाली तरी त्यांचं नाव चर्चेत राहतं. लोक बोलतात, विरोधक मोर्चे काढतात, पक्षातून नाराजी व्यक्त होते, पण शेवटी नाव मात्र लोकांच्या चर्चेत राहतं आणि पडळकरांसाठी हेच मोठं यश आहे. आज प्रश्न असा आहे की 15 वर्षांपूर्वी मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यातून सुरू झालेला हा संघर्ष अखेर कुठं नेणार? जयंत पाटील आपल्या शांत धोरणाने पडळकरांना दुर्लक्ष करतील का, की पडळकरांच्या सातत्यपूर्ण हल्ल्यामुळे पाटील यांची राजकीय ताकद आव्हानात येईल? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजप खरंच पडळकरांना कंट्रोल करणार आहे का, की त्यांना पवारांविरोधातलं शस्त्र म्हणून कायम वापरणार आहे? या प्रश्नांची उत्तरं अजून मिळायची आहेत. पण एक गोष्ट नक्की आहे, सांगलीच्या राजकारणातला हा संघर्ष फक्त दोन नेत्यांचा नाही तर दोन राजकीय संस्कृतींचा संघर्ष आहे आणि त्याचा शेवट कुठं होईल हे सांगणं आजही कठीण आहे. तुम्हाला पडळकरांच्या या वादग्रस्त राजकारणाबाबत काय वाटतं? कमेंटमधून नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.